रत्नागिरी जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे। 5 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। किनारपट्टी भागातही समुद्राला उधाण आलंय आणि त्यामुळे किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं असा इशाराही देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर तिन्ही जिल्ह्यांची किंवा कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांची एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहिली तर रात्रभर काही भागांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली, त्यानंतर पावसानं उसंत घेतली। पहाटेच्या वेळेपासून पाऊस काहीसा थांबलेला आहे, पण किनारपट्टी भागातलं जर चित्र बघितलं, समुद्राच्या इथलं चित्र बघितलं तर इथं सध्या समुद्राला उधाण येत आहे। उंच उंच लाटा ज्या आहेत आता उसळत आहेत आणि एकंदरीत वाऱ्याचा वेग देखील सध्याच्या घडीला वाढलेला आहे। हवामान विभागाने देखील या संदर्भातला इशारा दिलेला आहे। किनारपट्टी भागामध्ये साधारणपणे 30, 40, 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील असं हवामान विभागानं म्हटलंय। आत्ताच्या घडीला पावसानं जरी काहीशी उसंत घेतलेली असली, काहीशी विश्रांती घेतलेली असली तरी पावसासाठी जे वातावरण आहे ते पूरक आहे। ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे आणि विशेषतः नागरिकांना देखील खबरदारी घेण्यासाठी सांगितलेलं आहे। दरडी कोसळण्याचा धोका देखील किंवा त्या संदर्भातला इशारा देखील जिल्हा प्रशासनाने जारी केलेला आहे आणि परिणामी नागरिकांनी शक्यतो घाटमाथ्यावरचा प्रवास टाळा, विशेषतः रात्रीच्या वेळेला प्रवासाची काळजी घ्या असं आवाहन देखील केलेलं आहे। पावसासाठी आत्ताचं वातावरण हे पोषक आहे। अगदी काही वेळेला जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुसळधार देखील बरसताना आपल्याला दिसून येते। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।